नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामकिसन जाधवर, मार्गदर्शक स्पर्धा परीक्षा व चालू घडामोडी पुस्तकाचे लेखक. आज आपलं चालू घडामोडी बाय रामकिसन जाधवर या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आणि सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे अर्थसंकल्प 2021-22 आणि या वर्षीचा यंदाचा जो केंद्रीय अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आलेला आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि या अर्थसंकल्पाविषयी आज आपण विश्लेषण करणार आहोत. ज्या महत्त्वाच्या अपडेट्स आहेत अर्थसंकल्पामध्ये आपल्यासाठी त्याची आपण माहिती पाहणार आहोत. विषयाला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्याला पुढचे व्हिडिओ आणि त्याचे नोटिफिकेशन्स त्वरित प्राप्त होतील. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या आपल्या महत्त्वाच्या विषयात. तर अर्थसंकल्प, बजेट महत्त्वाची घडामोड आहे एकंदर पाहिली तर. आणि हा अर्थसंकल्प सादर करत असताना वर्कआउट करावं लागतं बऱ्यापैकी आणि नंतर सर्व समावेशक असा अर्थसंकल्प असावा लागतो. नाहीतर मग काही घटकामधून काही समाज घटक नाराज होत असतात आणि काही घटकाकडून त्याचं स्वागतही केलं जातं. तर पाहूया आजचा अर्थसंकल्प. आजचा विषय आरोग्य खर्चात कोरोनामुळे 137% वाढ आणि कोविड लसीसाठी 35,000 कोटींची तरतूद. महत्वाची घडामोड आहे कोविड लसीसाठी 35,000 कोटींची तरतूद. हे पाठ करायचे MCQ क्वेश्चनसाठी. पेट्रोलवर 2 रुपये 50 पैसे तर डिझेलवर 4 रुपये कृषी अधिभार शुल्क. प्राप्तिकर रचनेमध्ये कुठलाही बदल नाहीये. प्राप्तिकर रचनेत कुठलाही बदल नाही. 75 वर्ष वयावरील व्यक्तींना प्राप्तिकर विवरण पत्र भरण्यात सूट आणि 20 वर्ष जुनी व्यक्तिगत व 15 वर्ष जुनी व्यावसायिक वाहने मोडीत काढणार. देशात उच्च शिक्षण आयोगाची निर्मिती आणि त्यासाठी कायद्यात सुधारणा. मद्य आणि मद्ययुक्त पेयवर 100% कृषी अधिभार. आणि त्यानंतर दुसरी महत्वाची घडामोड आहे, बाब आहे नव उद्यमांसाठी 830 कोटी. नव उद्यमांसाठी 830 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती. नव उद्यमांसाठी फंड्स ऑफ फंड्स करिता 830 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे 2020-21 वित्त वर्षातील 430 कोटी रुपयापेक्षा ही रक्कम अधिक आहे. सरकारने नव उद्यमासाठी फंड्स ऑफ फंड्स करिता 10,000 कोटी रुपयांचा निधी उभा केला आहे आणि सिडबीकडे तिचे व्यवस्थापन आहे. या क्षेत्रासाठी यापूर्वी करण्यात आलेली तरतूद 1,054.97 कोटी रुपयांची तरतूद होती आणि त्याच्यामध्ये कमी करत 430 कोटी रुपयापर्यंत ही तरतूद आणलेली आहे. तर काही बाबीमध्ये वाढ करण्यात आलेली असते, काही बाबीमध्ये कमी करण्यात आलेले असतात. सरकारचं धोरण असतं, कुठल्या याच्यावर किती खर्च करायचं त्याचं नियोजन असतं आणि त्याप्रमाणे बँक आणि वित्त किमान 100 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन हाताळणाऱ्या बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी NBFC सरफेसी कायद्याखाली कर्ज वसुली अंतर्गत मिळू शकणाऱ्या कर्जाचे मूल्य सध्याच्या 50 लाखावरून 20 लाखांपर्यंत आणण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आणि यामुळे कर्जविषयक शिस्त येईल असं त्यांचं म्हणणं आहे. कर्जविषयक शिस्त येईल, तसेच लहान कर्जदारांच्या हिताचे संरक्षण होईल असेही त्यांनी सांगितलं. स्क्रुटिनायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट म्हणजे सरफेसी कायदा 2002 अन्वये कर्ज वसुलीसाठी पात्र असलेल्या किमान कर्जासाठी तरतूद लागू होणार आहे. त्यानंतर जनगणना तंत्रस्नेही म्हणजे देशातील ज्या आगामी जनगणना होणार आहेत आणि ती मित्रांनो डिजिटल पद्धतीने होणार आहे.
यामध्ये त्यासाठी सरकारने 3,726 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिलेली आहे. आणि सरकार राष्ट्रीय भाषा अनुवाद उपक्रमावरील नॅशनल लँग्वेज ट्रान्सलेशन इनिशिएटिव्ह काम करत असल्याचे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना सांगितले. डिजिटल व्यवहाराकरता सुद्धा 1,500 कोटी तरतूद. म्हणजे डिजिटल व्यवहार आपण पाहत असतो, करत असतो. त्यामुळं आजकाल बऱ्याच सुविधा डिजिटल आणि सर्व काही गोष्टींचं, बऱ्यापैकी गोष्टींचं डिजिटलायझेशन करण्याचं काम सरकार करत आहे. आणि त्यामुळे आपण यामध्ये त्यासाठी सुद्धा सरकारने तरतूद केलेली आहे. आता केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयासाठी अर्थसंकल्पात 4,986 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर कंपनी व्यवहार खात्याअंतर्गत भारतीय नादारी व दिवाळखोर मंडळासाठी 39 कोटी तर भारतीय स्पर्धा आयोगासाठी 46 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि याचा 5.5 कोटी रुपये कंपनी डाटा व्यवस्थापन योजनेसाठी आहे. हे या ठिकाणी महत्वाचं. तसेच 2,365 कोटी हे जे आहे ते उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकरिता, आणि त्यासाठी सुद्धा यामध्ये ही रक्कम या येत्या नव्या वित्त वर्षात 2,365 कोटी रुपये यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर नवीन वित्त विकास संस्थेची उभारणी. आता नवीन वित्त विकास संस्था ही कल्पना तशी काही नवीन आहे. 40व्या दशकात अशीच कल्पना देशात राबवण्यात आली होती. आणि देशातील सध्याचे भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ लिमिटेड अर्थात IFCIL हे 1940 मध्ये पहिली वित्त विकास संस्था अस्तित्वात आलेली आहे. आणि त्यामुळे ही एक तरतूद आणि महत्वाचं बाब आणि घडामोडी या अर्थसंकल्पामध्ये सादर करण्यात आलेली आहे. आता त्यानंतर आपण पाहणार आहोत आणखीन काही घटकांसाठी सरकारनं बऱ्यापैकी तरतुदी केलेल्या आहेत. तर त्या कोणत्या तरतुदी आहेत ते पाहूया. याच्यामध्ये उद्योग सामाजिक क्षेत्र याच्यामध्ये सुद्धा लघु उद्योगासाठी दुप्पट तरतूद. म्हणजे केंद्र सरकारने सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगासाठी दिला आहे. सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगासाठी 15,700 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. लघु उद्योगांना पाठबळ देण्यासाठी सरकारने विविध पावले उचललेली आहेत. आणि या क्षेत्राकरिता तरतूद दुप्पट करण्यात आलेली आहे असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे. तर हे एक महत्वाचं आहे. आणि चालू आर्थिक वर्षात 2020-21 सूक्ष्म लघु उद्योगांकरिता 7,572.20 कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. तर यामध्ये त्यानंतर आपण पाहूया की ठळक काही वैशिष्ट्ये अर्थसंकल्पाबद्दल. वस्त्रोद्योगासाठी आवश्यक सर्व सुविधांसह येत्या 3 वर्षात 7 टेक्स्टाईल पार्कची निर्मिती करण्यात येणार आहे. 3 वर्षामध्ये 7 टेक्स्टाईल पार्कची निर्मिती करण्यात येणार आहे. आणि वस्त्रोद्योगासाठी महत्वाची बाब आहे. त्यानंतर विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक मर्यादा 39 वरून 74% आणि पोषण योजना 2.0 लागू करणार आहे. असंघटित मजुरांसाठी ऑनलाईन पोर्टल आणि लघु उद्योगांसाठी 15,700 कोटींची तरतूद. कापसावरील सीमाशुल्कात सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर जसं की आता सांगितलं 15,700 कोटी सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांसाठी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर पाहूया आणखी कुठल्या घडामोडी आहेत. याच्यामध्ये माहिती पाहत असताना कृषी आणि पायाभूत सुविधा. आता वीज ग्राहकांना वीज पुरवठा कंपनीची निवड करता यावी यासाठी एक योजना तयार केली जाणार आहे. आणि त्यामुळे दूरध्वनी कंपन्यांप्रमाणे ग्राहकांना सेवा पुरवठादार बदलता येईल.
निवडणूक होत असलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या 4 राज्यांसाठी अर्थसंकल्पात पायाभूत सोयी सुविधा सुविधांसाठी 2,27,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. लहान सिंचन प्रकल्पासाठी 10,000 कोटी तर ग्रामीण पायाभूत विकास निधीसाठी 30,000 कोटीवरून 40,000 कोटीवर तरतूद करण्यात आलेली आहे, म्हणजे वाढवण्यात आलेली आहे. इथे एक बाब निदर्शनास येत आहे आणि ती म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 4 राज्यांना जोगतं माप दिलेलं आहे. तर ते 4 राज्य आता आपण पाहिलेलीच आहेत. त्यामध्ये पश्चिम बंगाल असेल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या 4 राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या राज्यांना जोगतं माप सरकारनं दिलेलं आहे असं या ठिकाणी निदर्शनास येत आहे. आणि काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून सरकार हे त्या पद्धतीने त्याची स्ट्रॅटेजी राबवत असतं आणि या ठिकाणी हेच दिसून आलेलं आहे. त्यानंतर महामार्गासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्गासाठी 1,18,101 कोटी, मुंबई कन्याकुमारी महामार्गासाठी 64,000 कोटी, दिल्ली मुंबई महामार्गासाठी काम जे आहे 2021-22 मध्ये सुरू करण्याची घोषणा आणि सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी 18,000 कोटी. NIPची व्याप्ती वाढ झालेली आहे. म्हणजे नॅशनल हे पाहता महामार्ग सुद्धा आपल्या देशात फार महत्वाची बाब आहे आणि या महामार्गांचा विकास होणं गरजेचं आहे. महामार्ग जर चांगल्या पद्धतीचे असतील तर बऱ्याच गोष्टी, बरेच संकट दूर होत असतात आणि ग्रामीण भागातील असेल महामार्ग, रस्ते वाहतुकीसाठी या सुविधांसाठी सुद्धा गुंतवणूक किंवा तरतूद जी असते ते अर्थसंकल्पात दरवर्षी असते आणि त्याचप्रमाणे याही वर्षी आहे. NIPची व्याप्तीवाढ म्हणजे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन NIP योजनेची व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे आणि प्रकल्पांची संख्या एकूण 6,835 वरून 7,400 वर नेण्यात आलेली आहे. पायाभूत प्रकल्पांच्या अर्थसंकल्पासाठी डेव्हलपमेंट फायनान्स इन्स्टिट्यूशन स्थापन करण्यासाठी 20,000 कोटी रुपयांचा प्रस्ताव आणि पायाभूत सुविधांसाठी नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन याची स्थापनेची घोषणा केली आहे. कंपन्यांना सुद्धा या ठिकाणी एक तरतूद केलेली आहे. पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतुदीची घोषणा केल्यामुळे बांधकाम आणि पायाभूत क्षेत्रातील महत्वाच्या कंपन्यांचा या ठिकाणी काय झालेला आहे तर समभागांचा भाव वधारलेला आहे. निफ्टीच्या पायाभूत निर्देशांकात 5% वधारला आहे. ठीक आहे. यामध्ये भारतमाला जे कार्यक्रमांतर्गत सुमारे 8,500 प्रकल्प मार्च 2022 पूर्वी पूर्ण करण्याचे लक्ष्य अर्थमंत्र्यांनी निश्चित केलेलं आहे. कृषी मंत्रालयाचं आपण आता पाहिलं की 1,31,531 कोटी कृषी मंत्रालयाच्या तरतुदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.63% वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यातील नियमित तरतूद PM किसान योजनेसाठी आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांकडे सरकार लक्ष देणं गरजेचं असतं आणि अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी कृषी क्षेत्रासाठी सुद्धा भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. तरी सुद्धा मित्रांनो आपण पाहत असतो की आपण आपला जो शेतकरी असतो कधी कर्जबाजारीपणाला कंटाळून किंवा अन्य काही कारणामुळे आपल्या देशातील अजून सुद्धा काही शेतकरी आत्महत्या करत असतात आणि अशा वेळेस मात्र खरोखरच सरकारनं की नेमकं हे का होत आहे आणि याची कारणं शोधली पाहिजे आणि शेतीपूरक आणि शेती व्यवसायाकडे पूर्ण लक्ष देऊन याच्यामध्ये कसं आणखी सुधारणा करण्यात येईल, शेतकऱ्यांचं जीवन कसं सरळ आणि सोपं साधं होईल आणि याच्यामध्ये शेतकऱ्याला फायदा कसा होईल अशा पद्धतीनं काम करायला पाहिजे. पश्चिम बंगाल तसेच आसाममधील चहाच्या मळ्यातील कामगारांसाठी 1,000 कोटींची तरतूद आहे. आपल्याला माहीत आहे की पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये चहाचे मळे आहेत आणि त्यातील त्याच्यापैकी जे कामगार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 1,000 कोटींची तरतूद सरकारने या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. त्याचप्रमाणे नागपूर नाशिक मेट्रोला मदत सरकारनं भरीव केलेली आहे, पण मुंबई पुण्याकडे मात्र दुर्लक्ष केलेलं दिसतंय. नागपूर मेट्रो टप्पा 2 साठी 5,976 कोटींची तरतूद तर नाशिक मेट्रोसाठी 2,092 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे. तर त्याचप्रमाणे आता पाहूया पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना. त्याचप्रमाणे आरोग्य
आणि कुटुंब कल्याण विभाग. यामध्ये मित्रांनो आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 71,268 कोटी 77 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. चालू आर्थिक वर्षात ही तरतूद 65,011 कोटी 8 लाख रुपये होती. परंतु करोना साथ उद्भवल्याने ही तरतूद 78,866 कोटीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आणि हे अपेक्षित आहे आणि साहजिकच आहे, कारण एवढं मोठं करोनाचं संकट आपल्या देशावर येऊन गेलेलं आहे, अजूनही आहे. आणि अशा काळामध्ये आरोग्याच्या सुविधासाठी कुटुंब कल्याण विभागासाठी भरीव तरतूद करणं अपेक्षित होतं आणि त्याची करण्यात आलेली आहे. आरोग्य आणि शिक्षण हा सुद्धा विषय महत्वाचा आहे, कारण आरोग्य आणि शिक्षण जसं कुटुंब कल्याण तसं शिक्षण सुद्धा महत्वाचं आहे. नॅशनल रिसर्च फाउंडेशनसाठी 50,000 कोटी, देशातील संशोधनासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे आणि नाविन्य आणि संशोधन व विकास यांना चालना देण्यासाठी अनेक नवीन उपक्रम राबवण्याची घोषणा या अर्थसंकल्पात केलेली आहे. नॅशनल रिसर्च फाउंडेशनसाठी पुढील 5 वर्षाकरिता 50,000 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी सादर केलेला आहे. आता पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेबद्दल पाहूया. अर्थमंत्र्यांनी नव्या पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेची घोषणा केलेली आहे आणि केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे आणि ही योजना येत्या 6 वर्षात राबवली जाणार असून त्यासाठी 64,180 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. आणि या योजनेतून प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय स्तरावरील आरोग्य यंत्रणाच्या क्षमता वाढवल्या जातील. संस्थांच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थांना बळकटी दिली जाईल. नवे रोग शोधून त्यांना प्रतिबंध करण्यासाठी नव्या संस्था तयार केल्या जातील. विशेष म्हणजे आणि या योजना सध्याच्या राष्ट्रीय आरोग्य मिशनपेक्षा भिन्न आहे. तर हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आरोग्य संशोधन विभागासाठी 2,663 कोटींची तरतूद आहे. तर आयुष मंत्रालयासाठी 2,970 कोटी 30 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. चालू वर्षाची तरतूद 2,122 कोटी 8 लाख इतकी होती. तर या ठिकाणी ही बाब महत्वाची आहे. त्याचप्रमाणे आपण आता आणखीन काही बाब पाहणार आहोत. हे सगळं पाहत असताना आपला जो क्रीडा आहे, क्रीडा विषय घडामोड, तर या क्रीडापटूंबद्दल किंवा या क्रीडापटूंचा काही विचार केलाय का तेही पाहूया आपण. क्रीडा क्षेत्रांसाठी काही तरतूद केली का सरकारने? तर हो, अर्थसंकल्पात क्रीडाविषयी सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. क्रीडापटूच्या भत्त्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे आणि मागील अर्थसंकल्पात 70 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र आता हा आकडा 53 कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आलेला आहे. तर क्रीडापटू इथं या ठिकाणी महत्वाच्या घडामोडी पाहत आहोत. क्रीडापटूंच्या राष्ट्रीय निधीसाठी गतवर्षीप्रमाणे 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आणि मागील अर्थसंकल्पात राष्ट्रीय क्रीडा संघटनांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र यंदा 35 कोटी रुपयांनी वाढ करून 280 कोटी रुपये राखून ठेवण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय क्रीडा विकास निधीसाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही बाब चांगली आहे. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेसाठी वाढा आर्थिक योगदानात 50 लाखांनी वाढ करण्यात आलेली आहे आणि मागील अर्थसंकल्पात 2 कोटीऐवजी यंदा 2.5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आता 2010च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या साई स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी गतवर्षी 75 कोटी रुपयांची तरतूद केली होती आणि यावेळी ती 30 कोटी रुपये करण्यात आलेली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील क्रीडा सुविधांसाठी गतवर्षीप्रमाणे 50 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे आणि राणी लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थेसाठी 55 कोटी रुपयांचे अनुदान कायम ठेवण्यात आलेले आहे. तर हे क्रीडाविषयक आपण अपडेट पाहिलेले आहेत. क्रीडा क्षेत्रासाठी सुद्धा बऱ्यापैकी तरतूद करण्यात आलेली आहे. क्रीडापटूंसाठी सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. कारण क्रीडापटू घडत असताना मित्रांनो की सर्वसामान्य कुटुंबातील असेल आणि कोणत्याही कुटुंबातून जरी असतील तरी सुद्धा ज्यावेळेस एखादा विद्यार्थी, एखादं लहान मुलं वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये, कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्समध्ये ज्यावेळेस भाग घेत असतात त्यावेळेस किती प्रमाणात घरातून सपोर्ट केला जातो, आपल्या कुटुंबातून सपोर्ट केला जातो हे आपल्याला ज्ञात आहे. आणि यातून सुद्धा आपण अभ्यास कर असं म्हणत असतो, परंतु खेळाकडे त्यांच्या लहान मुलांच्या किंवा मुलांच्या
सुप्त गुण असतात प्रत्येकामध्ये आणि त्या सुप्त गुण ओळखून त्याला वाव किती कुटुंबामधून त्याला सपोर्ट केला जातो हे महत्त्वाचं. आणि तितक्यातून सुद्धा आपले क्रीडापटू घडत आहेत, आपल्या देशाचं नाव रोशन करत आहेत. राज्य पातळीवर, देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचं नाव मोठं करण्याचं काम हे क्रीडापटू करत असतात. आणि या क्रीडापटूंसाठी काही वेळा म्हणण्यापेक्षा क्रीडापटू स्वतःचं पैसे खर्च करून, मेहनत करून जे प्रावीण्य निर्माण करत असतात त्या खेळामध्ये, त्यासाठी त्यांना जो त्यांचा टाइम टेबल असतो त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. आणि यासाठी शारीरिक तंदुरुस्ती असेल, आणखी काही गोष्टी असतील आणि यासाठी खर्चाशिवाय काही होत नाही. आणि हे करत असताना क्रीडापटूंकडे सुद्धा सरकारनं लक्ष दिलंच पाहिजे. त्यांच्यासाठी तरतूद केली पाहिजे, त्यांच्यासाठी नवीन नवीन योजना आणल्या पाहिजे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि सर्व सामान्य कुटुंबातून सुद्धा एक चांगले क्रीडापटू घडले पाहिजे, अशी एक आपली या ठिकाणी असं व्यक्त करायला काही हरकत नाही. आणि आता विद्यार्थी मित्रांनो आपण थांबणार आहोत. आता आपण उद्या भेटणार आहोत दुसऱ्या आपल्या नवीन विषयावर, नवीन टॉपिकवर. कारण आपण डेली करंट अफेअर अपडेटमध्ये रोजच्या रोज सकाळ, लोकसत्ता या दैनिकांमधून रोजच्या रोज चालू घडामोडी आपण अपडेट घेत असतो. त्यामुळे आपण आपले व्हिडिओ जे आहेत आणि हा व्हिडिओ सुद्धा अर्थसंकल्पाचा पुन्हा पुन्हा पाहावा, म्हणजे याच्यामध्ये काही अपरिचित शब्द आहेत, अपरिचित वाक्य आहेत, ते आपल्याला परिचित होऊन जातील. तर विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूया, पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण जो रिस्पॉन्स देतात, प्रतिसाद देतात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. विद्यार्थी मित्रांनो चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.